लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील की ओबीसीची भाषा ते बोलतात. विशेषतः लक्ष्मण हाके तर ओबीसीची भाषा बोलत असताना म्हणजे भाजपला उपयोगी असेल अशा वेळी ते विरोधकांवर अतिशय झाल पद्धतीने विकारी पद्धतीने वातावरण पेटवतात. परंतु जिथं भाजप अडचणीत येईल तिथं ते काय बोलत नाहीत. ताजं उदाहरण देतो की आपण आता ज्या ठिकाणी बसलेलो आहे, ज्या ठिकाणी तुमची मी मुलाखत घेतोय, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत प्रिया महेश शिंदे, ह्या आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचं जे सर्टिफिकेट ते मराठा आहेत आणि त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट म्हणजे कुणबी सर्टिफिकेट जे मिळवलेलं आहे ते म्हणजे मी स्वतःच एक्सपोज केलं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ते सर्टिफिकेट मिळवताना त्यांनी स्वतःचा खापर पंजोबा बदललाय, खापर पंजोबा बदललाय आणि खापर पंजोबाचा जो पोरगा आहे तो आयात केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की ज्या व्यक्तीशी ह्यांचा काही संबंधच नव्हता अशा 1872 ज्याचं निधन झालेलं आहे वयाच्या दुसऱ्या वर्षी, त्या व्यक्तीच्या समोर कुणबी दिसलं आणि त्या व्यक्तीचं नाव ह्यांच्या म्हणजे त्या प्रिया शिंदेच्या चुलत नाही पंजोबासोबत जुळतंय म्हणून ते कुणबी उचललं आणि हेकडे लावलं. अशा पद्धतीचा घोटाळा केलेला आहे आणि 2 वर्षाच्या मुलाला पोरं कशी म्हणजे 2 वर्षाचं पोरगं मुलं कसे जन्माला घालतात. तर अशा पद्धतीचा भयानक घोटाळा केलाय. तिथं इतकी मोठी संधी आहे लक्ष्मण हाकेंना, हे जे ओबीसीवर अन्याय होतोय तुटून पडायची संधी आहे. इतकं त्याच्यामध्ये न्यूज व्हॅल्यू आहे. हे असलं भयानक प्रकार असल्यामुळे ते स्टेट लेवलला काय नॅशनल लेवलला त्यांचं कौतुक होईल. मीडिया भरपूर त्यांच्या मागे उभा राहील, लोक त्यांना सपोर्ट करतील. पण अजून तरी ते काय बोललेले दिसत नाही. किरकोळ फक्त थोडेसे बोलले, पण हा घोटाळा त्यांनी काही समोर येऊ दिलेला नाही. तर यावर तुम्ही काय सांगा? नाही, महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाकेला माझ्यापेक्षा कोणी चांगलं ओळखत नाही. ते काही स्क्रिप्टेड भूमिका घेतात आणि काही पाकिटाच्या भूमिका घेतात. ते ओबीसीचे नेते आहेत. गोपीचंद पडळकरांनी तिथला त्या पृथ्वीराज पाटील कोटल्या आटपाडीच्या दिगंजीचा विषय मांडला. अरे आमचं जाहीर आव्हान आम्ही तुमच्यासोबत आहे. ह्या शिंदे मॅडम काहीतरी ओपनच्या जागेवरून लढलेत वाटतं. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ओबीसीच्या जागेवरती निवडणूक झाले त्या सर्व निवडणुकीच्या ओबीसीला जे त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांच्या सगळ्यांची कागदपत्राची चौकशी झाली पाहिजे. याच्यासाठी लक्ष्मण हाकेंनी उपोषणाला नव इथं बसलं पाहिजे मांडी घालून. आम्ही बी येतो तुमच्याबरोबर, पण इथं भाजपचा जिल्हा अध्यक्ष मारून मुसलमान जसं आपण म्हणतो काय तोडून मोडून कसा केला ते केला आणि तो भाजपचा असल्यामुळं हाके कदाचित गप्प बसले असतील. कदाचित तिथं भाजपचं किंवा सरकारचे असल्यामुळं गप्प बसले असेल असं मला वाटतं. अन्यथा तो जर इकडल्या महाविकास आघाडीला जर एखादा तसा प्रकार घडला असता तर महाराष्ट्र